सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी येथील खंद्रेश्वर शिवालय इथं महाशिवरात्रीनिमित्तानं असंख्य भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासूनच शिवभक्तांनी हजेरी लावून खंद्रेश्वर चरणी नतमस्तक होत आपली श्रद्धा अर्पण केली. तर योगी स्वामी धरमनाथ महाराज हे या ठिकाणी आपली सेवा देत आहेत. त्यांचंही भाविकांनी दर्शन घेतलंय. खंदरमाळवाडी गावच्या वतीनं दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्तानं इथं सप्ताहाचं आयोजन केलं जातं. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच यात्रोत्सवाला सुरुवात होते. दिवसभर मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. भाविकांसाठी खिचडीचा प्रसादही वाटला जातो. यात्रोत्सवामुळे मंदिर परिसरामध्ये विविध व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटली. खेळणी, खाद्यपदार्थ, पूजा साहित्य आदींच्या स्टॉलमुळे परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्तानं रात्री महिला आणि भाविकांनी एकत्रित येत शिवलीलामृत ग्रंथाचं अखंड पारायण केलं. हर हर महादेवच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर शिवमय झाला. शांतता, भक्ती आणि श्रद्धेच्या वातावरणात हा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय. मंदिर परिसरामध्ये पार पडणारे उपक्रम आणि मंदिराविषयीची आख्यायिका बापूसाहेब लेंडे, सुभाष लेंडे तसेच माजी सरपंच शिवाजी फणसे यांनी सांगितली आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने अनेक लांब लांबच्या गावचे, जवळच्या परिसराचे आणि फार दूरचे लोक इथे एक भोलेनाथाच्या चरणी भाव ठेवून दर्शनासाठी येत असतात. गावच्या तर्फे या सप्त्याचं नियोजन केलं जातं. सप्त्याच्या नंतर महाशिवरात्रीला भंडाऱ्याचं नियोजन असतं. रोज भंडारा असतो आणि सर्व लोक भाविक भावनेने काय या सार्वजनिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन काय आनंदाने उत्सव पार पाडत असतात. त्या मंदिराची आख्यायिका पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे अशी आहे का हे मंदिर जे आहे हे सध्या आवाढव्य मंदिर आहे. पण याच्या अगोदर एक छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये वाकून जावं लागायचे आणि फक्त त्या ठिकाणी 2-3 व्यक्ती बसायचे. पण शिवलिंग जे होतं फार जाज्वल्य होतं आणि फार भाविकांना प्रेरणास्थान होतं, आशीर्वाद देणारं होतं आणि अनेक भाविकांना त्याची प्रचिती आलेली आणि त्या अनुषंगाने अनेक पब्लिक, अनेक भाविक अशा कार्यक्रमाला उपस्थित राहतात, दर्शन घेतात. या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम असतो. 24 तास काही कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे घेतले जात नाही. ज्यांना कुणाला काय आवड असेल ते दानपेटीमध्ये टाकतात. नाही तर या ठिकाणी एक आता नवीनच आलेले योगी महाराज आहेत. त्यांच्या अगोदरचे जे योगी महाराज होते ते फार तत्वज्ञानी, फार हुशार. शिक्षण काय नव्हतं पण या अध्यात्मामध्ये काय त्यांची फार गोडी होती. त्यांचा फार अभ्यास होता आणि त्यांच्याकडे एवढी शक्ती प्राप्त झालेली होती का त्या समोरच्या माणसाला ओळखून त्या समोरच्या व्यक्तीकडे त्याचं मन कसं आहे, त्याच्याकडे पैसा किती आहे, त्याचं वैभव किती आहे ते आत्मसात करून सांगायचे. आणि त्या योगायोगाने हे जे मंदिर जे आहे हे मंदिर 8 वर्षापूर्वी आम्ही बांधायला घेतलं. त्यावेळेस आमच्याकडे निधी नव्हता, काय नव्हता. फक्त बाबांनी सांगितलं आपल्याला हे करायचे आणि हे करत असताना आर्किटेक्ट नाही, इंजिनियर नाही, कोणी नाही. बाबांना भोलेनाथांनी बुद्धी दिली. बाबांच्या सान्निध्यात आमची राहून गावकरी मंडळी ठराविक राहून ह्या कामाला सुरुवात केली. इथं हे जो बॉटम दिसतो याच्या खाली जवळजवळ 30-40 फूट गेलेले. छोटीशी जागा होती. छोटीशी जागा असताना हे सर्व डोंगरदरा वगैरे आपल्याला दिसतोय हा संपूर्ण तोडलेला आहे आणि तो भराव करून अर्धी शेती तयार केलेली फुलफळावर वगैरे लावण्यासाठी आणि अर्ध्या याच्यामध्ये हे मंदिर उभारणी झालेली. आतापर्यंत ह्या मंदिराला 1,65,00,000 रुपये खर्च आलेला आहे. पैसा कुठून आला, कोणी दिला काही माहित नाही. आणि बाबा पण असे होते, बाबांना कोणी हिशोब देखील विचारत नव्हते. काय कोणाला ते इंटरफेरन्स करून देत नसते. आणि त्या बाबांनी जी काय पवित्रता राखली देवाची आणि देवामध्ये जी काय एक वेगळ्या प्रकारचे वलय, एक शक्ती तयार झाली, त्या शक्तीचा फायदा अनेक भाविक लोक घेतात आणि अनेकांना आशीर्वाद देणार आहे, त्यांची इच्छा पूर्ण करणार आहे असा हा भोलेनाथ देव का देव महादेव आहे.
खंद्रेश्वर आहे. परमपूज्य बुद्धनाथ स्वामी आणि या स्वामीच्या माध्यमातून हा परिसर खऱ्या अर्थाने नंदनवन झालेला आहे. आणि त्यांचं उत्तरायण म्हणून या ठिकाणी स्वामी धरमनाथ स्वामी महाराज यांचं या ठिकाणी गादीवर त्यांचं विराजमान केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी साधू संतांचं वार्षिक म्हणून वर्षातून जवळजवळ 100 ते 125 भ्रमण करणारे या ठिकाणी साधू येऊन जातात. आणि त्या साधूंच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जागेला प्रेरणा मिळाली, एक भूमी पावन झालेली आहे. आणि या भूमीला खऱ्या अर्थाने साधू संतांचं, योगींचं या ठिकाणी महान तपस्या म्हणून या ठिकाणी योगदान झालेलं आहे. आणि त्या तपस्याचं खऱ्या या खंदरमाळ परिसरामध्ये असं जे पठार भागामध्ये जवळेबाळेश्वरच्या मंदिराच्या पाठीमागं या खंद्रेश्वर मंदिराचा जवळजवळ विकास झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने हा विकास होत असताना गव्हर्नमेंटचा निधी नाही आहे, ट्रस्ट नाही आहे, परंतु खासदार निधी असो, आमदार निधी असो, बुद्धनाथ महाराजांनी सर्वांशी मन मिळवून या ठिकाणी निधीचा वापर करून योग्य पद्धतीने या मंदिराची जोपासना करून दिव्य असं हे मंदिर बांधलेले. आणि खऱ्या अर्थाने बुद्धनाथ महाराज स्वामींचे विचार हे अतिशय सुज्ञान आणि विचारधारी असे एक, त्यांच्याकडे कोणताही इंजिनिअरिंग प्लॅनिंग नसता, पण ते स्वतःच इंजिनिअरिंग प्लॅनिंगने या देवस्थानची जे मंदिरं तयार केलेले त्यांच्याच माध्यमातून हे मंदिरं तयार केलेले असे सुंदर हे परिसर या ठिकाणी आमच्यासाठी बाबांनी तयार करून ठेवलेले. वास्तविक खऱ्या अर्थाने त्यांची जी भावना आहे, अजून मंदिराचा कलर राहिलेला आहे, मंदिराला खिडक्या राहिलेल्या आहे, आणि त्यांचं ते अपुरं काम आहे, त्यांचं जे स्वप्न आहे ते आम्ही ग्रामस्थांनी आणि धर्मनाथ महाराज योगी यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याची आमचं जवळजवळ सुरुवात आहे. आणि आम्हालाही त्या बाबांचे आशीर्वाद लाभून त्यांच्या समाधी मंदिराचं या ठिकाणी काम चालू आहे. असं त्यांचं मंदिर देखील आता ज्या शिल्पकाराने एवढी मोठी वास्तू बांधलेली आहे, आणि खऱ्या अर्थाने आम्हाला देखील त्या बुद्धनाथ महाराजांचं जे मंदिर आहे अतिशय असं सुंदर, त्यांना त्या समाधीला शोभेल, त्यांच्या या कलेला शोभेल अशा पद्धतीने आम्ही या मंदिराचं नवीन टेक्चर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांच्या आमच्यावरती असेच आशीर्वाद राहतील. हजारो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून या खंद्रेश्वर देवस्थानची पठार भागात ओळख आहे. भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्तानं खंद्रेश्वराचरणी लीन होत आपली श्रद्धा अर्पण केली आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.